नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरी गोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण सकाळी एक व्हिडिओ शेअर केला होता. 40 गुंठे शेती, 30 शेळ्या आणि 75,000 रुपये महिना, असं आपण हे व्हिडिओचं आपलं टायटल होतं. तर तुम्ही बऱ्याच जणांना प्रतिसाद भरपूर दिला, पण 2 कमेंट मला अशा आल्या की म्हणे काही फेकू नका, काही पण फेकू नका म्हणे. मी शेळीपालन केलेलं आहे आणि शेळीपालनाचं काही खरं नाही. तर आता मला एकच सांगायचं आहे त्या दादाला, याच्यात काही मला राग नाही बरं का, पण एक गोष्ट सांगतो, फेकायला मी असा काही विषय नाही बस. तर मित्रांनो, फेकायचा विषय नाही. आपले व्हिडिओ हे मोटिवेशनल असतात. जे काय आपले नवीन समजा शेळीपालक आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे शेतकरी आहेत 1 एकर 2 एकर 1.5 एकर शेती आहे त्यांच्यासाठी. बरं, मी याच्यामध्ये काही चुकीचं सांगतोय का? याच्यामध्ये मी तुम्हाला चांगलं नियोजन देतो आहे काही, तुम्हाला तितकं हे भेटन असं काही मी तुम्हाला काही मला असं होईल त्याच्यात फेकाफेकी असते. लोकांना कसं आहे, आता विषय कसा आहे, चुकीचं बघायला आवडतं पण चांगलं बघायला आवडत नाही, असं लोकांचं 2 कमेंट आल्या मला. परत एक दुसऱ्या जणांची आली म्हणे, भाऊ तूच कर म्हणे शेळीपालन, आम्हाला करायचं नाही. माझी काही जबरदस्ती नाही कोणाला, शेळीपालन कराच म्हणून असं काही माझं जबरदस्त कोणाला म्हणणं नाही. ज्यांना आवडतं ते करतील, ज्यांना आवडत नाही ते नाही करणार. तर शेळीपालन कोणाकडून होत नाही. मी सांगतो ना, शेळीपालनामध्ये सक्सेस कोण होत नाही. ज्यांना म्हणजे पारावर आपलं जुनं नाही का पार म्हणतात, पार गावामध्ये एक अशी गल्ली, एक असा देवाचा ओटा असतो, त्या ओट्यावर पारावर बसून गप्पा मारतात लोक. रिकामटेकडे पोरं असतात, काही माणसं असतात, त्यांना ज्यांच्या मागे काही कामं नसतात ना, ते असे रिकामटेकडे गप्पा मारतात. तर अशा लोकांनी कधी शेळीपालन करू नये, त्यांच्याकडून होत नाही. आणि हे निगेटिव्ह लोक असतात, हे जे काही करणारे असतात, समजा व्यवसाय करा वाटतो त्यांना बिघडून देणारे लोक असतात. त्यांना हे सांगतात की याच्यामध्ये काही खरं नाही, त्याच्यामध्ये काही खरं नाही. कारण की यांना सवय लागलेली असते 4 चौघामध्ये गप्पा मारायची. यांना व्यवसाय म्हणजे ही काय चीज आहे. आणि मग दुसरं काही मोटिवेशनल, आता चांगलं एखाद्या दुसऱ्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करा म्हणा, कारण की आपलं ते कमेंटचा राग नाही बरं का मित्रांनो. विषय एकच आहे की आपण याच्यामध्ये काही चुकीचं बोलतोय का, माझ्याकडून असं करा तसं करा, असा काही विषय मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे का? पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की आपले जे गरीब बांधव आहेत, शेतकरी असो शेळीपालक असो, यांनी काहीतरी 4 पैसे कमवले पाहिजे. असा माझा स्वतःचा विचार आहे. अहो, तसे यूट्यूबवरती रिकामी फालतू व्हिडिओ भरपूर बघतात, रील्स बघतात, पण चांगले मोटिवेशनल व्हिडिओ कोणी बघायला गेलं की त्याला कमेंट जास्त असतात. कमेंट चांगल्या करा तुम्ही, त्याला काही विषय नाही. हे 2 कमेंट आले मला, पण त्याच्यात काही राग नाही बरं का दादांनो. तुम्ही जरी व्हिडिओ बघत असला तर राग नाही. फक्त माझ्या म्हणण्याचं एकच आहे, मी माझ्याकडे आता सध्या इतके शेळ्या आहेत, सगळे टोटल 17 आहे माझ्याकडे, 17 आहेत. पण एक 6 महिन्यामध्ये उन्हाळ्यापर्यंत तुम्हाला आपल्याकडे 30, 35, 40 शेळ्या दिसतील. त्यावेळेस पण मी व्हिडिओ टाकणार आहे, व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि त्यावेळेस नुकसान झाली का नाही झाली ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि जरी नुकसान झाली ना तरी पण आपण काही डगमगणार नाही. 1-8 दिवस कोणत्याही धंद्यामध्ये नुकसान होत असते. हे बघा, आता जवळपास 15-3 वर झाले आमच्याकडे पाऊस नाही मित्रांनो. आता तुम्ही सांगा, पाऊस जर नाही आला तर सोयाबीन येणार आहे का? सोयाबीनीला शेंगा, आता सध्या शेंगा फुलं आलेली आहेत, ते शेंगा भरते का? 50% शेंगा भरत नाही आमच्याकडे आता सध्या. त्याच्यात नुकसान झाली तर आपण काही करू शकतो का? शेळीपालनामध्ये 1-8 दिवस नुकसान झाली तर त्याला काही हरकत नाही ना, होतच असते नुकसान. कोणताही व्यवसाय करा तुम्ही, शेळीपालन करा, शेती करा,
शेतीमध्ये तुम्हाला 100% जेवढं धरलं, तुम्ही धरला 1 एकरमध्ये 10 क्विंटल कापूस झालाच पाहिजे, तेवढा होऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा कमी होईल किंवा जास्त होईल. 10 क्विंटल बरोबर तुम्ही किती मेहनत, कारण वरचा पाऊसच जर नाही लवकर पडला वेळेवर तर तुम्हाला तुमच्या ते उत्पन्नामध्ये घट होणार. तुम्ही म्हणले 10,000 रुपये भाव घ्यायचा आपल्याला कापसाला, तरी पण तुम्हाला 10,000 रुपये भेटू शकत नाही. सोयाबीन तुम्ही म्हणले, आता सोयाबीन आपली जबरदस्त येणार, 10 क्विंटल सोयाबीन होती आपल्याला 1 एकरमध्ये. पण असं जर पावसानं जर आता एक जवळपास महिना होता आला पाऊस नाही, आता पापडे झाले, ते पापडे भरणं शक्य नाही, कारण त्याला ते दाणेच बनत नाही, पाऊसच नाही. ज्यांच्याकडे पाणी आहे ते सोडून राहील, ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना काय होणार. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य, कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर त्याच्यामध्ये लक्ष देऊन करावं लागतं, तेव्हा त्याच्यामध्ये सक्सेस होत असतं. नुसतं गप्पा मारून आणि आता जेवढे लोक दिसतात तुम्हाला, समजा यूट्यूबवर बघताय तुम्ही, त्याच्यातले सगळेच फेक नसतात. 100% सक्सेस झालेले भरपूर असतात याच्यामध्ये. सगळे तुम्हाला असे चाटा मारणारे नसतात याच्यामध्ये. खरं रिअलमध्ये सांगणारे भरपूर असतात. काही ना 40 लाखाचा 50 लाखाचे बंगले बांधले, ते खरं आहे. त्यांना 10-10 15-15 वर्षे शेळीपालनाला सुरुवात करायला झालेली आहे आणि त्यांनी त्याच्यामधून इन्कम घेतलेलं आहे. खोटं सांगायला, फेक सांगायला, कोणाच्या घरून काही रुपये आणायचा नाही, तुम्हाला माझ्याकडून न्यायचं नाही, मला तुमच्याकडून आणायचं नाही. जे आहे ते मोटिवेशनल आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ आवडला तर बघायचा, नाही आवडला तर स्किप करून टाकायचा, काही अडचण नाही. आता याच्यामध्ये काही जबरदस्ती नसती की तुम्ही माझे व्हिडिओज बघा म्हणून. एक विषय असा असतो मित्रांनो, आपण फक्त मोटिवेट करत असतो की जे आपले शेळीपालक मित्र आहेत, शेतकरी मित्र आहेत, यांनी काहीतरी करायला पाहिजे बाबा. शेळीपालन करा म्हणजे चुकीचा शब्द आहे का मला सांगा. तुम्ही शेळीपालन, आता एखादी 1 एकर जमीन आहे, माझ्याकडे 1 एकर जमीन आहे, मी तर तुम्हाला दाखवणारच आहे पुढं चालून माझ्याकडे किती शेळ्या होतील. तर सध्या मी अडचणीत आहे, थोड्या अडचणी असतात, अडचणीमुळं मला तेवढा पाऊल समोरचा उचलता येईना. ज्यावेळेस आपलं थोडं गाडी व्यवस्थित चाललं त्यावेळेस मी माझ्याकडलं पण तुम्हाला दाखवलं, असं काय फेक आहे का कसं आहे ते पण मी तुम्हाला समोर, इथून समोर दिसेल तुम्हाला. कारण की आपले व्हिडिओ डेली असणारे, मला कोणी शिव्या जरी दिल्या कमेंटमध्ये तरी पण मी हा व्यवसाय पुढं सोडणार आहे, शेळीपालन. आणि व्हिडिओ टाकायचे पण सोडत नाही मी. मला 1-2 कमेंटहून काही फरक पडत नाही, कारण कोणाचे कमेंटहून असतात, काही असे असतात, काही असे असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह करणारे भरपूर असतात, चांगलं सांगणारे कमी असतात, पण त्यांचं ऐकणारे, जे चांगलं सांगतात त्यांचे ऐकणारे पण कमी असतात. आणि जे वेगळं सांगतात त्यांचं ऐकणारे भरपूर असतात, आणि ते वेगळं सांगणारे पण भरपूर असतात. असे यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ भेटतील की नुसतं फेकायचं, पण ते तसं आवडतं लोकांना आजकाल. आता 1-2 दिवसाची घटना, छत्रपती संभाजीनगरच्या तिथं, ते कोणालाच गोष्ट माहीत नाही. ती जे 3 मायलेक म्हणजे आई वडील मुलगा यांनी त्या दरीवरून उडी मारून आत्महत्या केली. तर त्याचा विषय काय झाला, चर्चा काय झाली की iPhone लागत होता त्या मुलाला. बस आज त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी चर्चा झालेली की iPhoneमुळे या मुलांना आत्महत्या केली किंवा याच्या आईवडिलांना उडी मारली, असं तसं. पण खरं रिअल काय आहे ते आज कालपासून लक्षात आलं की या मुलाच्या आईवडिलांचे वाद होत होते आणि त्याच्यामुळे त्या मुलांना वाटत होतं की बाबा वाद करा जाऊ नका, म्हणून त्या हिशोबानं तो मुलगा तिथं यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी तेवढा हट्ट धरला होता. पण ते नकळत त्यांच्याकडून झालं, गोष्टी झाल्या. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण मीडियामध्ये तुम्हाला दिसतं, यूट्यूबवर, फेसबुकवर, की त्यांचा म्हणजे विषय त्यांचा असा झाला की iPhoneमुळे या मुलांना असं केलं म्हणून. तर असे लोक असतात, चांगल्या गोष्टीला कधी चांगलं म्हणत नाही लोक, वाईट गोष्टीला जास्त प्रतिसाद देतात, असे लोक असतात. जाऊ द्या, ते विषय सोडून द्या. पण खूप व्हिडिओला प्रतिसाद द्याला तुम्ही, असाच प्रतिसाद आणि असाच सपोर्ट मला इथून समोर पण राहू द्या. चला थांबतो इथंच, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो, आणि कमेंट जशी करायची तशी करा. तुम्हाला वाईट करा, कमी चांगली करा, काही अडचण नाही. आपल्याला त्याचा राग आलेला नाही. मी थोडा तुम्हाला 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला की आपण चांगलं मोटिवेशनल सांगत असतो. आपण असे फालतूपणा किंवा काय म्हणजे
काहीतरी म्हणजे फेकू नका म्हणजे काहीतरी फेकू नका. फेकायचं आपल्याला येतच नाही, फेक जोक आपल्याला येत नाही. आपण जे रिअल आहे ते आपण शेतकरी आहोत आणि फेकायचं म्हणजे हे समोर तुम्हाला दिसतंय काय, हे फेकायच्या गोष्टी नाही आहे. आपल्याकडे रिअल आहे आणि इथून समोर पण राहणारच आहे. याच्यापेक्षा डबल राहतील, 3 पट्टीनं पण वाढतील एका वर्षामध्ये, अजून सांगता येत नाही. आणि आपलं एक क्षेत्र दिसंग हे तुम्हाला सगळं पूर्ण आपलं शेळ्यांच्या चाऱ्याचंच दिसणार आहे. फक्त 4-6 महिने बाकी आहे त्याला. उन्हाळ्यामध्ये आपण ते नियोजन करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटतील. चला थांबतो इथंच. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र.